अरे रामदास, काय अप्पा? अरे हनुमान जयंती जवळ आली आहे. होय. ग्रामपंचायतला बोलून घ्या, मंदिराची रंगरंगोटी करू. आपण कशाला करायचे अप्पा? विश्वस्त आहे ते करून घेतीलच. गाव आपलंय, हे मंदिर आपलंय. अप्पा तुम्ही आपलं म्हणता, पण मंदिराची देणगी जी लागतात त्यांना नको का समजायला? ते तर या पैशावर मस्त मजा मारतायत. असू दे रे, चल आपण आपलं काम करत राहायचं. काय राम राम मंडळी. राम राम राम. काय सगळं खुशाल ना? कसलं खुशाल हो आप्पा? काय झालं आता? अहो तुम्ही जाणता सगळं. बरं बरं, मी थोडा घाईत आहे, आपण नंतर बोल. हं? राम 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 आप्पा. राम राम. राम राम. हो सरकार, आम्हाला माफ करा हो सरकार, आम्हाला माफ करा हो. आम्ही चोरी नाही, आम्ही चोर नाही हो सरकार, आम्ही चोरी नाही केली. माफ करा हो सरकार, माफ करा हो सरकार. हिरा मोती यांना मारू नका. यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून द्या. माफ करा सरकार, हो माफ करा. ना रहेगा बास ना बजेंगी बंसरी. असं नका करू सरकार, हो माफ करा सरकार. आम्ही चोर नाही हो, माफ करा सरकार. ठीक आहे, नाही टाकत तुमच्या अंगावर पेट्रोल, पण तुम्हाला शिक्षा तर भोगावीच लागेल. काही पण शिक्षा द्या साहेब, पण जिवंत जाऊ नका, जिवंत जाऊ नका. हिरा मोती यांना बैलाच्या जागी जुंपून पूर्ण शेती नांगरून घ्या. काय चल रे बाबा, पैसे टाक. चाल कल. हा चल, पैसे दे बाई. चल काकू, पैसे दे लवकर. भाई, कोरोनामुळे मार्केट लयच टाईट आहे, कलेक्शनच नाही होऊ राहिलं. भाजीपाल्याचे भाव वाढवा. एवढे पैसे पेट्रोल डिझेल साठी पुरत नाही. मागच्या वर्षी तुमच्या गावच्या रस्त्याचं काम करून घेतलं होतं, आता बजेट कुठून आणणार? हो साहेब, तुम्ही केलेला रस्ता एकाच पावसाळ्यात वाहून गेला. याचं काय? कॉन्ट्रॅक्टरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकलाय. चौकशी आणि ती बघू आता काय निर्णय लागतोय तो. पण अशांचे बिल मंजूर होतातच कसे? रस्त्याची पाहणी करायला आम्ही जेव्हा जातो तेव्हा रस्ता चांगला गुळगुळीत असतो, तेव्हा त्यांची आम्ही बिल मंजूर करू. पण तुम्ही हे सांगा ना साहेब, तुम्ही छाटछूट नेत्यांच्या दबावाला बळी पडून बिलावर सह्या करतात ते. साहेब, नोकरी आणि जीव कुणाला नको आहे? आप्पा, एवढा मार्च होऊन जाऊ द्या, मग बघू आपण तुमच्या रस्त्याचं काय आहे. ठीक आहे साहेब, एवढ्या वेळ समजूतदारपणाने घेतो. पुढच्या वेळेस काम काढा, मग बघू कसं निकृष्ट दर्जाचं काम होतं ते. ठीक आहे. हलकट मेला दिसत नाही का? हिच्या आईला, हिच्या बघतोच हिला. हलकटा, डोळ्याची घासळ पडली का? दिसत नाही? काय बोलली? परत बोल. डोळ्यासोबत आता कानाचे पडदे फाटले का? बैऱ्याची औलाद. य, सोड हलकटा, सोड. तीड दमडीची अवकात नाही तुझी, आणि थोबाळ वर करून बोलती. रस्ता का तुझ्या बापाचा आहे? सरकार, हे नेहमी तुमचं पान उतारा करते. सरकार, आज चांगली एकटी गावली, वाजवा ढोल.
तुम्ही दोघं पाठीमागे पलटारेच जरा. सोड सोड आता हिचा वाजतच गेम. कुत्रे हरामखोर सोड. कुलदीप आप्पा सोड तिला. बाबा अरे पाप्या, आया बहिणीच्या इज्जतीची ओळख ठेव ना. सरड्याची धाव कुठपर्यंत? फक्त कुपाटीपर्यंत. आज सटकली. आप्पा हा रानडुक्कर लय माजला, याची माज जिरवायलाच पाहिजे. कुलदीप तू माझ्या मुलासारखा आहे म्हणून तुला समजावून सांगतो. गावातल्या पोरीबाळीची इज्जत करायला शिक. एवढी उत्मात करू नको. कधी ना कधी फेडावं लागतंय. हे शहाणपण दुसऱ्याला शिकव. हिला तर सोडणार नाही. रान डुक्कर म्हणती ना मला. या पाप्याचा घडा भरलाय. हे भगवंता, या पाप्याचा संहार करणारा अजून तरी जन्माला आलाय का नाही? रामदास, जेव्हा जेव्हा अत्याचार करणाऱ्याने जन्म घेतलाय आणि निष्पाप बालकाचा छळ केलाय, तेव्हा त्याचा संहार करण्यासाठी परमेश्वराने एका योद्ध्याच्या रूपाने जन्म घेतला. चैन चल काढ लवकर. काकू, हे घ्या तुमची सोन्याची साखळी आणि पर्स. आणि एवढ्या महागड्या वस्तू घालून फिरत जाऊ नका. नाही रे बाबा, नातवाच्या बारशाला निघाले होते, मध्येच त्या गुंडांनी हात मारला. देव तुला उदंड आयुष्य देव. अगदी ऐन वेळेस तू माझ्या मदतीला धावून आलास. अहो, कशाला एवढा त्रागा करून घेताय तुम्ही? गावच्या लेकीबाळी का रस्त्यावर पडल्यात का? त्या हरामखोराला लय माज चाडलाय. त्याचा माज उतरावाच लागल. अहो, मी काय म्हणते, कशाला कायदा हातात घ्यायचा आपण? सरळ पोलिसात तक्रार करा, पोलीस जेलमध्ये टाकतील. त्याचा काही उपयोग होणार नाही. पैशाचं बंडल वेगळं की बाहेर येईल तो. आणि मग काय, आपण हातावर हात धरून गप्पा बसायचं? अयो अरे बाप! अरे बाबा! या
त्याच हाताने तुम्हाला स्पर्श केला होता ना? अगं नाही ना भवानी. भवानी म्हणतो. आय, 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 आय. आय, आय, आय. नाही ना चम्मक छल्लो. आता छम्मक चल्लो म्हणतो. आया. नाही 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 नाही. आय, 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 आय. ए बघता काय, फेका उचलून बाहेर. आ, आ. मी अशी आग आहे, माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला ना राख करून टाकते. ताई साहेब आता खरं शोभून दिसतात. भैया साहेबाची बहीण तुम्ही. बरं झालं बेट्या, ताई साहेबाच्या अंगाला हात लावला. जर डोळा मारला असता तर. अरे बापू, हातात नुसता हातच लावला होता. आता पहा मी काय करतो. घुबडाची अवलादीची. आप्पा, अहो तुम्ही असं गप्प बसल्यावर आम्ही गावकऱ्यांनी तरी काय करायचं? तुम्ही मंदिराचा सारा कारभार त्या कुलदीपच्या हातात दिला. आता कशाला बोंबलता? अहो झाली एकदाची चूक, काय आता पुन्हा पुन्हा तीच चूक करायची का? आप्पा तुम्ही काहीच का बोलत नाही? अहो काहीतरी बोला ना. एकदा कमाडीतून तीर सुटला तर परत येणार नाही. त्याला काय करायचं ते करू द्या. आप्पा मग गाव जत्रा भरवायची तरी कुठं गावकऱ्यांनी? आप्पा तुम्हीच त्याला शांत बसू शकता. तुम्ही गाव जत्रेची जागा त्याला अजिबात द्यायची नाही. आणि काय झालं तरी ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहोत. काय मंडळी? हो बरोबर आहे, बरोबर आहे. बर बाबांनो, मी जे एकदा सोडलं ते सोडलं, पण तुम्ही सगळ्या गावकऱ्यांचा जर अट्टा असेल तर मी परत एकदा विचार करतो. रामदास, होय अप्पा. हे यांना चहा पाण्याचं बघ. होय अप्पा. मी इन्स्पेक्टर धारेश्वर गिधाड. गिधाड जरी आकाशात उडत असले तरी त्याची नजर मात्र जमिनीवर मेलेल्या जनावरांवर असते. आपलं असंच आहे. आपण उडतो आकाशात पण नजर मात्र शिकारीवर. या हायवेवर 10 किलोमीटरच्या अंतरावर एकूण 6 ढाबे आहेत तुमचे, ते बी वेगवेगळ्या नावानी. आहे पुढं बोला. सगळेच्या सगळे विनापरवाने आहेत. त्यावर राजरोषपणे बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. काय घेणार, थंड की गरम? मी इथं इन्क्वायरी करायला आलोय. सरळ सरळ माहिती द्या, नाहीतर सर्वच्या सर्व ढाबे सील करून टाकेल. का नाही, बिनधास्त सील करा. कायदा तुमच्या हातात आहे. पण मला एक सांगा, पुण्यासारख्या शहरामध्ये, ते पण उच्च भूवसाहतीत 2.5 कोटीचा फ्लॅट. औरंगाबाद शेंद्रा MIDC मध्ये 12,500 स्क्वेअर मीटर कार्गो वेअर हाऊस. सिडको N1 या ठिकाणी 3.5 कोटीचा बंगला. एक अतिशय गरीब हमालाचा मुलगा PI झाल्यावर 22 वर्षामध्ये एवढे कमवू शकेल का? मिस्टर धारेश्वर गिधाड, आमच्या भागात येणाऱ्या प्रत्येक शासकीय निमशासकीय अधिकाऱ्याची कुंडली तो येण्याच्या अगोदरच आमच्या हातामध्ये असते. समजलं? आता बोला, काय घेणार, थंड की गरम?
भाऊ, तुमचे सर्व बेकायदेशीर धंदे माझ्याच हद्दीत येतात. वरच्यांनाही उत्तर द्यावे लागेल ना. तुम्ही तुमची कारवाई करा ना. आम्ही कुठं अडवलं? पण ती मात्र फक्त कागदावर. समजलं? फक्त कागदावर. तुमचे 2% तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. हिरा, साहेबाच्या क्वार्टरवर एक स्कॉचचा बॉक्स बंद पॉकेटसह पोस्ट कर. कसं गिधाड साहेब, आम्हाला चांगलं माहिती असतं. गिधाड किती आकाशात वर गेले तरी त्याची नजर जमिनीवर खाली मेलेल्या जनावरावर असते. काय कशाला पाण्यात राहून मगरीशी वर करायचं? हलके रे बापा. अरे नक्की पुढच्या जन्मात ती ना माकडाच्या जन्मात गेली पाहिजे रे भा. अरे बापो. भाजीगर, काय रे एवढा वाकडा तिकडा होऊन का बरं चालला? अरे बाबा आगीशी खेळायला गेलो, आगच अंगावर पडली रे बाप. अरे कुणी सांगितलं होतं तुला आगीशी खेळायला जायला? 4,000 रुपये मागत पडले बाबा. 4,000ची पैज लावली. अरे कसली आग आणि कोणत्या आगीवर तू 4,000ची पैज लावली होती? अरे 4,000 रुपयाची पैज घेतली होती त्या नुसते उर्सिलीला टच करायची मित्रांसोबत. पण त्या 4,000 रुपयाची किती पैज मागत पडली. भाजीगर, ले डेरिंग बाज निघालास राव तू मर्दा. मांडलं तुला मी. डेरिंग बाज? पण डेरिंग किती मागाची गेली रे. बाजीगर, वो बिल्ली बहुत फुदक रही है. उसके गले में घंटा तो अब बांधनी ही होगी. घंटा? आणि बांधन कोण? तू टेन्शन घेऊ नकोस. अरे बरं चल, जातो मी. आता मी कसं करू? इकडे जाऊ का इकडे जाऊ? ते तुझं तू बघून घे. कसं बघू? याला म्हणतात भावंडांचं प्रेम, हो की नाही? ओ सावकार, राहू द्या तुमची ओवाळणी. नको मला. अरे मग काय देऊ तुला ते तरी सांग. अख्ख्या जगाचं सुख तुझ्या समोर आणून टाकतो. जगाचं काय करू? अरे मग काय पाहिजे तुला ते तरी सांग ना. आणायचीच असेल तर गोरी गोरी पान, फुलासारखी छान अशी वहिनी चान. मग दीपिका आणू की अनुष्का? नको, त्यांचं लग्न झालंय. अरे पण मग त्यांच्या एवढी सुंदर कोणी नाहीये ना. त्यापेक्षा आपण एक काम करूयात का, आपण तुझंच लग्न लावून देऊयात. हे मग बघ, कसं? परत माझ्या लग्नाची गोष्ट केली ना तर कट्टीच करीन. रामदास, अरे काय आहे? तुमच्या उपकाराची परतफेड कशी करू हेच कळत नाही बघ. उपकार? अरे कसले उपकार? लहानपणीच माझे आई वडील गेले. तुझ्या आई वडिलांनीच माझा सारा सांभाळ केला. आणि तृप्तीची आई तर तृप्ती तिला जन्म देताच निघून गेली. आणि तुम्ही दोघांनी तृप्तीचा आई वडिलांसारखा सांभाळ केला. तिला कोणतीही कमी पडू दिली नाही. अरे हे उपकार नाही तर काय? अरे वेड्या, कसले उपकार आले? आधी मनाला आवर घाल, डोळे पुस आधी. अरे वेड्या, कसल्या उपकाराची भाषा घेऊन बसलाय? उलट तुझ्या वडिलांनी आमच्या वडिलावर उपकार केलेले. तुझे वडील आणि माझे वडील स्वातंत्र्य चळवळीत होत, तेव्हा तुझ्या वडिलांनी छातीवर गोळ्या घेऊन माझ्या वडिलांचा प्राण वाचवलाय. मग खबरदार हा, असं परत उपकाराची भाषा बोलशील तर. अगदी बरोबर बोलताय हा तुम्ही. काय हो हे भाऊजी, असं परकेपणाचं नका बरं बोलू. आणि हे उपकाराचं ओझं आहे ना मनातून काढून टाका. आहो,
मी तृप्तीला जन्म जरी नसेल दिला ना, तरी ती मला माझ्या पोटच्या मुलीपेक्षाही जास्त आहे. वहिनी साहेब, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. काही मोठे बिठेपणा नाहीये. चला, भरपूर कामं पडली आहेत, कामाचं बघूया. चला. हिरा, इथं पाण्यात राहून मगरीशी वैर नाही करायचं. काय काय म्हणणं आहे तुमचं? भाऊ, 2 वर्ष झाली तुम्ही अजून गाळे बी बांधले नाही. आता आम्ही दुकानं कुठे लावायची सांगा बरं. अरे तुम्ही सगळे लोक आंधळे झालेत का? दिसत नाही का तुम्हाला? काम चालू आहे ते. भाऊ, 6 महिन्यापासून काम तर बंदच आहे. मंदिराची अवस्था बघताना संस्थांकडे पैसे नाही. आम्ही तर सगळे पैसे दिलेत ना. खाल्ले मी, तुमचे पैसे खाल्ले मी. काय करणार? काय करणार? अरे सांगा ना, काय करणार? भाऊ असं भडकू नका. बाकी लावण्याच्या आत इथून सगळे चालते वा, नाहीतर तुमच्या घरामध्ये देवाच्या फोटोच्या ऐवजी तुमच्या फोटोला हार घालावे लागतील. निघा इथून, सगळे निघा. तीन पिढ्यांपासून या मंदिराचा कारभार कुलदीपच्या घराण्याकडे आहे. जेव्हापासून या मंदिराचा कारभार कुलदीपच्या हातात गेला, तेव्हापासून काय वातास झाली, सगळे पाऊस लागले तुम्ही. अहो, त्यानं तर आपल्या गाव यात्रेची जमीनच विकायला काढली, आणि वरून आपण जे काही पैसे दिले तेही हडपलेत. आता बोला. मग गाव जत्रा भरवायची कुठं? एक तर दुकानं गेल्या आणि आता गाव जत्रेची जागा सुद्धा. मी काय म्हणतो, मंदिरातले सर्व सदस्य बोलून घ्या आणि त्या कुलदीपला विश्वस्त पदावरून काढून टाका. बरोबर बोलता तुम्ही, नाहीतर साऱ्या गावचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. खरा अधिकार या मंदिरावर हंबीरराव आप्पाचाच आहे. त्यांच्या पूर्वजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिराला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यात बी या कुलदीपच्या वाडवडिलांनी हे मंदिरच ताब्यात घेतलं, आणि जेवढी काही देणगी येते तेवढी घरात टाकतो बेट्या. बोला मग आता. ते काही नाही, काही करा, त्या कुलदीप भाऊला विश्वस्त पदावरून काढून टाका आणि पूर्ण कारभार आपल्या हंबीरराव आप्पाच्या हातात देऊन टाका. बरोबर आहे ना? हा, चला आता. या गावकऱ्यांची शामत आली वाटतं. कुलदीपला खेटायला निघाले. अरे हा कुलदीप त्यांच्या घरातील दिवे विजवेल हे त्यांना माहित नाही वाटतं. सरकार, ही सगळी फूस त्या हंबीररावची आहे. तो सगळ्या गावकऱ्यांना भडकवतो. हा काटा लय दिवसांनी सलतोय मला. त्याला बघावं लागेल. गावकऱ्याचा लय पुळका येऊ लागला त्याला. ए बाजीगर, इकडे. ती वृषाली नक्की इथंच आली आहे ना? अरे हो ना भाऊ, 1001% इकडे चाली. माय उघडे डोळ्यान पाहिलीन भाऊ. नक्की डोळे उघडेच होते ना? हो ना भाऊ, झोपात बी उघडेच होते मी डोळे. ठीक आहे, आज बघूच तिच्याकडं. आप्पा, उगीच तुम्ही त्या मूर्खाला समजावण्याचा प्रयत्न करताय. मस्तडल्याला वळवितो, येणार नाही. उगीच काय म्हणतात ना, गाढवा पुढं वाचली गीता, असं होऊन जायचं. मी तर म्हणतो कोर्टामार्फत समन्सच पाठवून देऊ त्याला. काय वकील साहेब म्हणताना ते अगदी बरोबर आहे. तुम्ही त्याला किती समजावलं तरी तो समजणार नाही. त्याचा काट्यानेच काटा काढायला पाहिजे. हंबीरराव, कशासाठी बोलवलं?
कुलदीप, तुझी उपद्व्याप कधी थांबणार आहे ते सांग. एवढंच बोलण्यासाठी इथं बोलवलं होतं का? गावात विनाकारण शोभा नको म्हणून इथं गाव बाहेर बोलवलंय. मुद्द्याचं बोला. तू चक्क गाव यात्रेची जमीन विकायला काढली. त्यात वावग काय आहे? गावाचा विकासच करतोय ना. गावचा विकासच करायचा आहे ना, मग तुझी जमीन विकून कर ना. गाव यात्रेची जमीन कशाला विकतो? तुम्ही विसरताय, ती जमीन सुद्धा माझ्याच मालकीची आहे. हवं तर जमिनीचे कागदपत्र दाखवू का? ती जमीन गावची आहे आणि गावचीच राहणार, याद राख. आणि तू किती बी खोटे नाटे दस्तावेज बनव. हंबीरराव, व्यर्थपणाची ताकद लावताय तुम्ही. तुम्हाला ते माहित आहे ना, 100 बाका एक लिखा. कुठं घेऊन बसला त्या जात्रा बात्रा? त्या जागेवर एक मोठा मॉल आणि एक मोठी हाऊसिंग सोसायटी उभारणार. त्यामध्ये एक मोठा रो हाऊस तुमच्या नावावर ठेवणार आहे. कुलदीप, गावकऱ्यांच्या भावनांशी खेळतोय तू, पण मी तुला गावकऱ्यांच्या भावनांशी खेळू देणार नाही. भावना, गावकऱ्यांच्या भावना. हंबीरराव, तुम्ही किती बेडी गोळ्या मारा, पण या गावचा संस्थानिक मी आणि फक्त मीच आहे. समजलं? भ्रम आहे रे तुझा कुलदीप, नुसता भ्रम आहे. वकील साहेब, कुलदीप भाऊंना कोर्टाने दिलेला स्टे ऑर्डर दाखवा. कुलदीप, या गावच्या भल्यासाठी या हंबीररावचा बळी गेला तरी परवा नाही. जोपर्यंत हा हंबीरराव जिवंत आहे तोपर्यंत गाव यात्रेच्या जमिनीवर तुला अधिकार मिळू देणार नाही. हंबीरराव! शांत कुलदीप, शांत. अरे हसायचं, मन मोकळं हसायचं. इतकं हसायचं की तुझा आवाज या दराखोऱ्यांमध्ये गुंजला पाहिजे. हस हस, मन मोकळं हस. चला रे. म्हाताऱ्या पक्षाच्या पंखात लई बळ आलंय. फळफळ गरू राहिलंय. रस्सी जल गई, बल अभी बाकी है. डान्सच्या प्रॅक्टिस मध्ये आज खूपच मजा आली ना? है ना? हो ना. वृषाली, नेहमीपेक्षा डान्सची प्रॅक्टिस तुझी आज खूपच भारी झाली. बाजीगर, तू कधी म्हशीला डान्स करताना बघितलंय का? डान्स नाही पण दुसऱ्या मारताना पाहिलं पण.
आता आता काही कर नाही. ए माकडा, लई माजला का? त्या दिवशीचं कमी झालं वाटतं. आणि तू रे, कशाला मरणाला निमंत्रण देतोय? हो साईडला. स्वतःला लई हुरपरी समजते का? हा, मग इथे कशाला लाळ गोटायला थांबलाय? माझ्या भावाला कळालं ना, तुझं डोकं उडवून गावभर धिंड काढतील. समजलं का? बघतो ना कशी धिंड काढतो ते. तुमच्या घराण्याचा माज नाही जिरवला ना तर नावाचा हर्षद नाही. धिंड काढायला निघाली, बघतो. चल रे बाजीगर. चल रे बाप, काय गुरुम पावरली. हंबीरराव, ए, आमच्या दारात येऊन काय ओरडतो रे? काय रे हरामखोरा, लय माज चढला का? माझ्या बहिणीची छेड काढतो. माज कोणाला चढला हे साऱ्या गावाला माहितीये आणि तोच माज मी आता जिरवणार आहे. हरामखोर! कुलदीप, मर्द मराठ्यांचं रक्त वाहत आहे या धमण्यांमध्ये. माझ्या रक्तावर हात उचलण्यापूर्वी 100 वेळा विचार कर. घरच्या अंगणात कुत्रे पण स्वतःला वाघ समजून गुरगुरतायत. बाबा, फक्त तुम्ही हुकूम करा, ह्याचा कोथळच बाहेर काढतो. नाही बेटा, नाही. अरे छत्रपतीच्या काळापासून आपल्या घराण्याची रीत आहे. आपल्या दारात असले 7 वैरी जरी धावून आले ना तरी वार करायचा नाही. कुलदीप, नशीबवानेस तू आज माझ्या दारात आहेस. सरकार, काय झालं? आम्हाला आदेश करायचा होता ना. काय झालं भैया साहेब? तुम्ही तर त्या कुत्र्याचं मुंडकं छाटून आणणार होता ना? कुलदीप, आम्ही या गावाचे विश्वस्त आहोत आणि विश्वस्त असेच नाही झालो आम्ही. तुझ्या वाडवडिलांनी कित्येकांना या गावात जिवंत गाडले. जरा आहे आमची हे विसरू नको. आमच्या नजरेत नजर घालायची कोणाची हिंमत नाही, समजलं? भैया साहेब, आयती शिकार चालून आलेली आहे, जिवंत जाता कामा नये. छावा या छावा, सिंहाचा छावा. घराच्या अंगणात गुरगुरणारा कुत्रा नाही. तुमच्या घरात घुसून सगळ्यांचा खात्मा करायला आलोय. बघता काय भैया साहेब, मुंडकं उडवा याचं. हात तर लावून दाखव, मग बघ परिणाम काय होतो ते. तुम्हाला लय अहंकार आहे ना तुमच्या ताकदीचा, पैशाचा. हाच अहंकार जाळून खाक करायला आला हा बंदा. तुझी छेड काढली आहे ना, आगीशी खेळायला लय आवडतं आपल्याला. तुझ्याशी लग्न करून तुझ्यातली आग नाही विझवली ना तर नावाचा हर्षद नाही. हा कचरा हंबीररावच्या अंगणात नेऊन टाका.
हर्षद काय झालं? हर्षद 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 कुलदीप, तुला बजावलं होतं ना माझ्या घराण्याच्या नादाला लागू नको म्हणून. आभार मान. देवाचे नाही, माझे, या कुलदीपचे. तुझ्या पोराला जीवन सोडला. आभार तर तू मान, माझे नाही, देवाचे. माझ्या मुलाच्या अंगावर हात टाकणाऱ्याचे हात कधीच धडा वेगळे केले असते. माझे हात धडा वेगळे करायला कित्येक जन्म घ्यावे लागतील आंबीरराव तुम्हाला. भगवंताने पाप्यांचा संहार करण्यासाठी 99 वेळा संधी दिली होती. ध्यानात ठेव, ज्यावेळी तुझी 100 पूर्ण होईल ना, त्यावेळी तुझा संहार माझ्याच घराण्याकडून होईल. निघा आता. अशा पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही. जसे तुमच्या पोराचे हाल केले तसे तुमचे हाल करायला मला वेळ लागणार नाही. निघा आता. कुलदीप, हे असे फटाके उडवायचे 100 पडले घरात. वेळ येऊ दे, मग दाखवतो तुला. गे रे. सरकार, ही मंदिरातल्या दानपेटीतली 4 महिन्याची रक्कम. हा, पुजारी बाबा, दानपेटीची रक्कम अशीच खाली करून आमची तिजोरी भरत जा. हिरा, मोती, ही रक्कम आपल्या इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाक. आणि त्याला सांग, काम लवकरात लवकर सुरू कर. पुजारी बाबा. हा. शिव 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 शिव. आता तुम्ही एवढा आग्रह करताच आहे, तर नाही तरी कसं म्हणावं. साहेब, तुम्ही अजिबात चिंता करू नका. येणाऱ्या पाडव्याला आपण बांधकामाचा नारळ फोडू म्हणजे फोडू. कुलदीपराव, आम्ही जे काही काम करतो ना, ते सगळं तुमच्या भरोशावर. अहो, इलेक्शन तोंडावर आलंय आता, आणि पार्टी आम्हाला तिकीट देण्याच्या तयारीत आहे. तेव्हा इलेक्शनला पोत्याने पैसा लागणार आहे. हे बघा, इलेक्शन सुरू होण्याआधी कामाची सुरुवात झाली पाहिजे. कामाची सुरुवात 101% सुरू होणार म्हणजे होणार. पण तो हंबीरराव आडवाला आहे, त्याचं काय? साहेब, असे 56 हंबीरराव आडवे येऊ द्या. जो आपल्याला नडला तो केव्हा संपला ते मी पाहून घेईन. आज कामाचा मास्टर प्लॅन घेऊन येईन इंजिनियर साकला. लवकरच मार्किंग करून घेऊ. बरं, आपले युवराज कधी येणार? पुढच्या आठवड्यात येतो म्हटला तो. येतो मी.
आप्पा आता तर कहरच झाला. अहो देवस्थानची सर्व देणगी त्या कुलदीपच्या घशात चालली बघा. पुजारी बाबा, भक्त श्रद्धेने देणगी अर्पण करतो, पण जो त्याची देणगी घशात घालतो भगवंत त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतोच. तो त्याचं बघून घेईल. हरिओम हरिओम. हरिओम हरिओम हरिओम. बस झाला तुझा वया. चल आता दूध पिऊन घे. तू नेहमी नेहमी काय ग माझ्या कामात अडथळा आणतेस? ठेव तिथे ते दूध आणि जा बरं. एवढं लवकर पिऊन घे. भैयासाहेब, आम्हाला तुमची बहीण पसंत आहे. फक्त आमच्या युवराजांच्या पसंतीचा प्रश्न आहे. आताच तो जर्मनीहून आलाय, म्हणून खास मुलगी दाखवायला घेऊन आलोय. भोसले साहेब, आम्हाला काहीच अडचण नाही. जेव्हा युवराज आपल्याला होकार देतील त्यावेळेस आमची तयारी. काय मासाहेब? हो तर, पण वृषालीची काय मर्जी आहे हे तर जाणून घ्यायला पाहिजे ना. काय ऋषाली, काय म्हणणं आहे तुझं? आमची पसंत तीच आमच्या बहिणीची पसंत. युवराज, तुम्हीच सांगा, तुम्हाला आमची बहीण पसंत आहे का ते? मला तर तुमची बहीण पसंत आहे. फक्त तुमच्या बहिणीला विचारा मी पसंत आहे की नाही. काय वृषाली? काय हो, तुम्हाला मुलगी पसंत आहे की नाही? अहो, एवढी देखणी मुलगी कोणाला पसंत येणार नाही. आम्हाला तर एकदम पसंत आहे मुलगी. हिरा, मोती, सर्वांचा तोंड गोड करा. आप्पा, अहो अजून किती वाट बघायची कुलदीप भाऊची? आता शेवटचा कॉल करून बघा. आपण सगळ्या गावकरी निर्णय घेतलाच आहे ना. आता तर मोबाईलही स्विच ऑफ येतोय त्यांचा. बस झालं. आप्पाच्या नावाचे देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून घोषणा करून टाका. काय मंडळी? बरोबर आहे, बरोबर आहे. हे घटनेला धरून नाही, जो काही निर्णय होईल तो आमच्या कुलदीप भैयाच्या समोरच होईल. इतर निर्णय ग्राह्य धरले जाणार नाहीत. बाबा अगदी बरोबर बोलताय. बरोबर बरोबर. या संस्थांचे अध्यक्ष कुलदीप भाऊ आहे आणि कुलदीप भाऊच राहणार. ज्यांना आप्पा संस्थांचे अध्यक्ष म्हणून मान्य नाही त्यांनी सरळ निघायचं. सगळा गाव आप्पाच्या पाठीशी आहे. तुमच्यासारखे 2-4 मुंडके नसले म्हणून काय झालं? अगदी बरोबर, अगदी बरोबर. रामदास, शांत हो. माझी गावकऱ्यांना अजूनही विनंती आहे, कुलदीप भाऊंनाच विश्वस्त म्हणून राहू दे. उगाच वाद नको आणि विरोधकही नको. माझी एवढीच अपेक्षा आहे, सर्व गाव खाणे नांदू दे. आप्पा, सगळा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही बाकीच्यांचा विचार नका करू. काय त्याचा काय विचार करायचा ते आम्ही करू. काय गावकरी मंडळी? होय 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 होय. ठरलं तर आजपासून आप्पा आपल्या संस्थांचे अध्यक्ष. ठरलं ठरलं ठरलं. आणि आजपासून तुकाराम बुवा पुजारी म्हणून सगळ्या मंदिराचा कारभार पाहतील. हे शक्य नाही. का? मागच्या 3 पिढ्यापासून या संस्थानाचे आम्ही पुजारी आहोत. आले असतील, पण आता ते यापुढे शक्य नाही. बघतोच हा तुकाराम बुवा कसा पुजारी होतो ते बघतोच. बाप्पा, इतक्या दिवसापासून तुम्ही देवस्थानची मनोभावे सेवा केली, आता पुढे खांदे पालट होऊ देत. काय मंडळी? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 3 पिढ्यापासून मंदिराचा ताबा आपल्या घराण्याकडे आहे. आज हा हंबीराव ठाण मांडायला निघाला. 100 इंगळ्याने डंक माराव इतक्या वेदना आमच्या काळजाला होत आहे. हा मासाहेब, जेवढ्या वेदना तुम्हाला होत आहेत त्याहून अधिक आमच्या मस्तकात बॉम्बस्फोट होत आहेत. भडका करून जमणार नाही. वेळ येऊ द्या, गावच्या एका एका घराची होळी होताना दिसेल तुम्हाला.
या 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 कुलदीप भैया या. अभिनंदन भोसले साहेब, शेवटी आपल्याला तिकीट मिळालंच. विजय आपलाच. अहो तिकीट मिळणार कसं नाही, तुमची साथ आणि खिसा मजबूत असला ना की सगळं साध्य होतं. भैयासाहेब, तुमच्या सारख्यांचं पाठबळ मिळालं म्हणजे पप्पांचा विजय तर निश्चितच आहे. युवराज, विजय निश्चित म्हणजे निश्चितच. आई येतो मी. पोरा, वेळच्या वेळी जेवण करत जा. हा आई नको ग एवढी काळजी करू, प्रेझेंटेशनलाच तर चाललोय मी. आईची माया नाही कळायची तुला. चला बाबा, आशीर्वाद द्या. बेटा, छत्रपतींच्या युगापासून आपल्या घराण्याची परंपरा आहे देशासाठी बलिदान द्यायची. आणि मला पूर्णपणे खात्री आहे तू जे काय संशोधन लावलं असेल ते देशहितासाठी असेल. चला काका, तुम्ही पण आशीर्वाद द्या. यशस्वी हो. चल येतो तायडे. देव तुझं रक्षण करेल. माझा हा धागा तुला आपल्या नात्याची आठवण करून देईल. अरे ओ मेरी झाशी की राणी, ऐसा मुंह नहीं बनाने का. अरे 3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे ना. माझं प्रेझेंटेशन झालं की मी परत येणारच आहे. आणि आता तुला या सगळ्यांची आई आणि बहीण बनून काळजी घ्यायची. आणि हा, येताना मी तुझ्यासाठी एक फॉरेनर नवरा बघून आणणार आहे. चला बाबा, आई येतो मी. ए चल बाजीगर. अरे माकडा, जा त्याच्या बरोबर. जातो ना काका. येड कुठलं. अरे अरे बाजीगर, सीधा बैठ. भोसले साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुलदीपने जे काम हातात घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय तो राहत नाही. समजलं? काम नक्की होणार. ये नारद ये, आज काय खबर आणली? सरकार, हंबीरावचं पोरग हर्षद फॉरेनला चाललं. एकटच. हिरा मोती, तो हरामखोर एअरपोर्ट पर्यंत पोहोचला नाही पाहिजे. आळाचा चुरा करा त्याचा. जा चल. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर. मायला हर्षद, आज रंगी बेरंगी कसे खंबे दिसते रस्त्यात. बाजीगर, लगता है अपना प्लेन यहीं से टेक ऑफ होगा. देख अभी कैसे प्लेन में हवा में उड़ाता. सांभाळून उडव रे बाबा, स्फोट नको होऊ देऊ. डेंजर स्पीड ब्रेकर होते ना.
भालेराव. यस सर. पंचनामा करून घ्या. यस सर. आणि डेथ बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ठीक आहे सर. हंबीरराव, तुमचा जबाब नोंदवायचा आहे. पोलीस स्टेशनला या. ताई ताई ताईडे. भालेराव. यस सर. पंचनामा व्यवस्थित करा. यस सर. आणि लवकर पोलीस स्टेशनला या. मी तुमची वाट बघतोय. यस सर. ताई बोल ना. ताई बोल ना. भैयासाहेब, अजून FIR रजिस्टर नाही केला. तो हंबीरराव आला होता तक्रार द्यायला. मुद्द्याचं बोला. फार्म हाऊस चांगलाच मोठा आहे. किती एकरात आहे? मुद्द्याचं बोला. त्याचं काय भैयासाहेब? हंबीरराव वरून प्रेशर आणतोय. आता तुम्हीच विचार करा. कायद्यानं मी मजबूर आहे. अटक करायची का अटक टाळायची? विधाळ साहेब, हाकाला जायचं तर गाडगं कशाला लपवायचं? मोकळेपणाने बोला, काय पाहिजे ते. फार्म हाऊस हायवेला लागून आहे. एखादा एकर आमच्या बायकोच्या नावानं. तुमचा हा हलकटपणा जाणून होतो. एक काय 2 एकर दिले. भैयासाहेब, रजिस्ट्रीची तयारी करा. मी बघतो काय आहे ते. गिधाळ, तू किती हलकट आहे माहिती आहे मला. बाजीगर, तृप्तीताईवर झालेल्या अत्याचाराविषयी घरात माझ्याशी कोणीच काही बोलत नाहीये रे. असं काय झालं होतं की ज्याने तृप्तीताईला आत्महत्या करायला भाग पाडलं? तो हरामखोर कुलदीप. अरे आपली ताई त्याच्या अत्याचाराला बळी पडली रे. हे बघा गावकरी मंडळींनो, तालाबादाप्रमाणे याही वर्षाची यात्रा गाव यात्रेच्या जागेवर होणार. निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. हो गुरुजी. अहो आप्पा, त्या कुलदीपनं मंदिराला कुलूप लावलं. काटा लगा. माकडा. गुरुजी, त्याची मजा आली इथपर्यंत गेले. मग आप्पा, मंदिरावर आपला ताबा आहे. चला आपण कुलूप तोडूया. ला 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 ला. रामदास,
रामदास, आई माज आला का तुला? कुणाच्या परवानगीने कुलूप तोडलंय? कुणाच्या परवानगीची गरज पाहिजे? देवस्थान आता आप्पाच्या ताब्यात आहे. तू जरा जास्तच फळफळू लागलाय. तुझे पंख छाटावे लागतील. कुलदीप, या मंदिरावर अधिकार ना तुझा आहे ना माझा आहे. हे मंदिर सगळ्यांचं आहे, सगळ्या गावचं आहे. त्यामुळं हे मंदिर बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तुझा सल्ला नको. ह्या देवस्थानावर माझा आणि फक्त माझ्याच घराण्याचा अधिकार राहणार. अरे 4 दिवसापूर्वी सगळ्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला, माहित आहे ना तुला? चल चालायला. रामदास, कुलदीप, नको वादाला तोंड फोडू. आरतीची वेळ झाली आहे, गावकऱ्यांना आरती करू दे. ठीक आहे, तुम्ही करा आरती. तुमच्या एकेकाच्या तिरडीची व्यवस्था करतो. दही मात चढला साल्यांना. हरि ओम नमस्ते गणपते तुमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि तुमेव केवलम कर्तासि तुमेव केवलम धर्तासि तुमेव केवलम हर्तासि तुमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि तुम साक्षात् आत्म्यासि नित्यम्. इति भूमिपूजन विधी संपूर्णम. सरकार, अशा पद्धतीनं शास्त्रोक्त रीतीनं भूमिपूजन झालेलं आहे. आता उचला ती कुदळ आणि फोडा तो नारळ. तू कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून गावच्या विरोधात जाऊन गाव यात्रेच्या जमिनीत भूमिपूजन करायला निघाला. तुला करता येणार नाही. राव, कायदा कानून मी खिशात घेऊन फिरतो. माहित आहे ना तुम्हाला, ह्या जमिनीवर मी बांधकाम करूनच राहील. कोणत्या आईच्या लाल मध्ये दम आहे, मला रोखूनच दाखवा. ही गाव यात्रेची जमीन आहे, इथं तू काम करून तो दाखव. नाही तुला इथे जिवंत गाडला ना तर बापाचं नाव लावणार नाही. रामदास, सरकार, तो रामदास त्या हंबीरावाच्या जोरावर लय उड्या मारतोय. सरकार, सरकार, हंबीरराव, त्याची पत्नी दोन्ही गेले. रामदास, त्याची पोरगी 56 सुरी, दोन्ही एकटेच घरी. वाजवा. सरकार, थोडी. अरे विचारतो काय? हे घे. सरकार, थोडी अजून. अरे घे ना. हे सरकार, जिंदाबाद.
हलकट तुम्ही कुत्रा तुम्ही हा रम खोर जमायला अरे बापरे काय मारली रान डुक्कर काय टोचणे सोड 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 म्हणतो ना सोड तिला कुठे घेऊन झालं सोड हात कशाला सोडा मला सोड हलकट नालाय का कुत्रा सोड मला जाऊ दे सोड मला सोड मला सोड जाऊ दे सोड मला सोड जाऊ दे दरवाजा खोला दरवाजा कोणतरी खोला मला जाऊ द्या बाबा हर्षद कुत्रा खोल दरवाजा ओरडून काहीच फायदा होणार नाही तू आता या वाघाच्या पंजात अडकली तुझा बाप लई नाक वर करून बोलतो ना आता मी त्याची नाक कापल्याशिवाय राहणार नाही मला सोड मी तुझं काय केलंय मला सोड मी तुझ्या पाया पडते मला जाऊ दे मला जाऊ दे मला सोड मला जाऊ दे मी तुझं काय केलंय मला जाऊ दे मला सोड मला जाऊ दे मला सोड दूर नाही ओरड ओरडायचं ओरड मास्तर तुझी दिगार राहणार कुलदीपला रामदास काकाकडून झालेला अपमान सहन झाला नाही त्यांनी त्यावरती खूप अत्याचार केले रे बाजीगर त्या नीच माणसाला मी सोडणार नाही चल इन्स्पेक्टर 4 दिवस झालेत कंप्लेंट देऊन अजून तुम्ही आरोपीला अटक नाही केली आहेत आम्ही कारवाई करतोय ना लवकरच आरोपीला अटक करू तुम्ही केव्हा अटक करणार तेवढं सांगा पहिले हे विचारणारा तू कोण रे कलेक्टर का कमिशनर इन्स्पेक्टर साहेब अपराध कोणी केलाय ना अपराधी कोण आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्या त्रुटीचं आणि तुझं नातं काय रे काही लपड बिपडत नव्हतं तुम्ही तुमच्या बहिणीसोबत लफडे करता का ए हरामखोरा आता कशी आग लागली अशी जाग माझ्याही मस्तकात लागली आहे तृप्ती जरी माझी सख्खी बहीण नव्हती तरी ती सख्याहून मला जास्त होती आता आलं लक्षात ती पोट्टी तुझी सख्खी बहीण नव्हती तरी तिच्याविषयी एवढा बोलता काही असं तर नव्हतं इनका भैया राक्कसय्या इन्स्पेक्टर हरेराव आतमध्ये या आलो सर यस सर या हरामखोराला आत घ्या याच्या मस्तकात गेलेली आग शांत करतो इन्स्पेक्टर सोडणार नाही तुला अरे घेऊन जा याला आग लागली रे तुझ्या मस्तकात आग लागली तुझी आग उतरवतो मी आज आग तुझ्या मस्तकात आग आहे तुझ्या मस्तकात आग आहे आग आहे कर दे ना
धारेश्वर गिधाड नाव आहे माझं. धारेश्वर गिधाड. चांगल्या चांगल्याची वाट लावतो मी. हो काय? या गिधाड साहेब या. काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? त्या हंबीररावच्या पोराला एवढा उचकावला शेवटी त्याला माझ्या अंगावर हात घालायला भाग पाडला. असा जाळ्यात अडकवला की सरकारी कामात गुन्हा केल्याची केस दाखल करून त्या पोरीवर बलात्कार केल्याची केस सुद्धा दाखल केली. केस एकदम स्ट्रॉंग केली. उद्या बघाच कोर्ट त्याला नक्की 7-8 वर्षाची शिक्षा ठोकणार म्हणजे ठोकणार. मिस्टर धारेश्वर गिधाड, अगदी नावाप्रमाणे आहे राव तुम्ही. तुमचा दिमाग अगदी गिधाडाप्रमाणे चालतो. खुश केलं राव तुम्ही मला. सापाच्या सपोल्याला ठेचलं पण काठी काय तुटू दिली नाही. हिराला सांगतो तुमच्या बंगल्यावर एक 5चा बॉक्स पाठवायला. भैया साहेब, 5च्या बॉक्सने काही भागणार नाही. कालच ऑस्ट्रेलियाहून पोराचा फोन आला होता. कोणत्या तरी कोर्सला ऍडमिशन घ्यायचं म्हणत होता. 5 लाख रुपये लागणार आहेत. समजलं मी समजलं. मुलाचा अकाउंट नंबर द्या, पैसे पोहोचून जातील. येतो मी. कुलदीप, मी जरी नावानं गिधाड असलो तरी तुझ्यासारख्या विषारी सापाला पुंगीच्या इशाऱ्यावर डोलावणारा महागारुडी आहे. शेवटी पुंगी माझ्या हातात आहे. तुला कसं डोलवायचं हे मला चांगलंच कळतंय. माझा मुलगा कुठे आहे? थोडा त्याला. ते जमणार नाही. त्याला कोर्टात हजर करायचं. काय अपराध आहे माझ्या मुलाचा? अपराध? त्यानं पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केलाय. तोही माझ्यावरच. जरा चुकलंच त्याच. तुमच्या नरडीचा घोट नाही घेतला. इन्स्पेक्टर साहेब, आवाज वाढवू नका. कायदा आम्हाला बी कळतोय, चांगलाच कळतोय. रामदास. होय आप्पा. कोर्टाने दिलेले जामीनपत्र दाखव इन्स्पेक्टर साहेबांना. हे घ्या. हवालदार, घेऊन या त्याला. हर्षद बेटा, ठीक आहे रे बाळा तू? इन्स्पेक्टर, तुमच्या सारख्याची वर्दी उतरायला जास्त वेळ लागणार नाही आम्हाला. सगळा गाव जाणतोय आमच्या मुलीवर अत्याचार करणारा गुन्हेगार कोण आहे. 2 दिवसाच्या आत अपराधाला अटक नाही केली तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जिम्मेदार असाल. धमकी देत आहे? समजावतोय. आम्ही धमकी देणारे नाही, करून दाखवणारे. हंबीरराव, मी असं नका समजू की मी तुम्हाला घाबरलोय. बोलून दाखवणारे काय करताय ते बघून घेतो मी. या आता आपण. येणार, जरूर येणार. पण तुमची वर्दी अंगावर राहते का ते बघा. चल बाळ, यांची मस्ती नाही जिरवली ना तर नावाचा हंबीरराव नाही.
माझी वरती उतरवायची भाषा करतोय. त्याला माझ्या नेटवर्कचा अंदाज नाहीये. असे कित्येक हंबीरराव हंबरडे फोडं केले. कूल डाऊन किदाड साहेब, कूल डाऊन. कशाला बीपी हायपर करून घेता? पोराला सोडवलं ना त्यांनी, तो काय आपलं वाकडं करून घेणार? केस कोर्टात जाऊ द्या किंवा सुप्रीम कोर्टात. हिरा पाचची बॉटल आण. किदाड साहेबाला आज मी कंपनी देतो. रिलॅक्स रिलॅक्स, मी आहे ना. काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही मला निवडून दिले ना, आता तुमची सगळी कामं होतील. या आता. अभिनंदन भोसले साहेब. अहो, अभिनंदन तर तुमचं केलं पाहिजे. अहो, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. कुलदीप भैया, आज आम्ही आमदारकीच्या खुर्चीत तिसऱ्यांदा विराजमान होतोय. हे केवळ तुमच्यामुळे. भोसले साहेब, आम्ही तुम्हाला शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला. कसं आहे, प्राण जाय पर वचन न जाय, असं आहे आपलं. माणसाच्या मनगटात साम दाम दंड या त्रिविणीचा वापर करण्याची धमक असली तर सगळं काही साध्य होत. अगदी बरोबर आहे. अरे हर्षद, आपल्या तृप्तीताईचं आयुष्य ज्याने उद्ध्वस्त केलंय ना, त्याच्या बहिणीचे घर बसवतोय तो. बाजीगर, माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं मी जगणं मुश्किल करेन. त्याच्या बहिणीचं आयुष्य मी सुखी होऊ देणार नाही. चल. अरे हर्षद, अरे हळू रे बाबा. भैयासाहेब, मंगल कार्यालयात पूर्ण तयारी झाली का? चौकशी करून बघा. मासाहेब, पहिले तुम्ही पुरुषाली तयार आहे की नाही ते बघा. मंगल कार्यालयामध्ये पाहुणी मंडळी पोहोचत असेल. अहो भैयासाहेब, मुलीची जात आहे ती, आवरायला उशीर होणारच. त्यातल्या त्यात आज तिचा साखरपुडा आहे, तर उशीर होणारच. मासाहेब, तिला लवकर तयार करा. अरे हिरा, सगळी तयारी झाली का? हो सरकार, पूर्ण तयारी झालेली आहे. पाहुणी मंडळी यायला लागलेली आहे. शांत बसा. कोणी जरी आवाज केला ना, तिचा गळा कापीन मी. सोड नालायका, कुत्र्या. आवाज करशील तर गळाच कापीन. कुत्र्या नालायका, सोड. मासाहेब, मासाहेब, भैयासाहेब, भैयासाहेब, भैयासाहेब. काय झालं ओरडायला? आपल्या वृषालीला काय झालं उसळीला? हर्षदने पळले. काय काय? हिरा, भैयासाहेब खांडोळी करा त्याच्या खानदानाची. सर्व माणसांना घेऊन निघ. अहो लवकर चला, पाहुणे मंडळी तिकडे खोळंबली असतील.
हॅलो, हा भैया साहेब. आमदार साहेब, त्या हंबीररावच्या कार्टाने आमच्या इज्जतीवर घाला घातला. काय काय झालं आबासाहेब? अरे त्या हंबीररावाच्या मुलानं तुझी होणारी बायको पळवली. त्या आईला त्याला जिता सोडत नाही आज. जा जा त्याच्या मागावर जा, आणि जिथं सापडला ना अख्खी पिस्तोल खाली कर. हंबीरराव, कुठे तो हरामखोर? ओय, तोंड सांभाळून बोल. माझ्या बहिणीच्या शरीरावर एक जरी वरकळा पडला ना तर याद राख, सगळ्या गावासमोर तुमच्या अजित्यापणी चित्त झाली. ए, धमकी कोणाला देतो रे? हिंमत असेल तर हात लावून दाखव. माझ्या बहिणीला पडून आणलं त्या कुत्र्यानं. चुपचाप सांग, कुठून लपून ठेवली तिला? कोणाला कुत्रा म्हणला रे? त्या वाघाचा छावा आहे तो, छावा. तुम्ही बापलेक स्वतःला लय वाघाची अवलाद समजताना तुमच्या जबड्यात हात घालून दात मोजीन आणि तुमच्या बाप लेकाला कुत्र्यागत गळ्यात पट्टा बांधून पूर्ण गावात फिरवीन. आणि नाही फिरवलं ना, कुलदीप नाव नाही. ते नंतर बघू. आधी तुझ्या बहिणीला वाचव, नाहीतर माझा बछडा तिची शिकार करेल. जा शोध तिला. याद राख, कुलदीप म्हणतात मला. इन्स्पेक्टर, त्या हंबीररावच्या पोरानं माझ्या बहिणीला पळवलं. बालेराव, आढाव. आलो सर. आज त्या हरामखोराचा एन्काउंटरच करतो. चला. हे बघ माझ्या जवळ येऊ नको. माझ्या जवळ येऊ नको. हा, वाईट परिणाम होतील. मागे हो. सोड. जवळ नको येऊ. जवळ नको येऊ. तुझ्या पाया पडते मी. नको जवळ येऊ. कोणी आहे का? वाचवा. सोड. सोड नालायका. मी काय केलंय तुझं? अरे अशा विनवण्या माझ्या बहिणीने केल्या असतील ना? तुझ्या त्या नराधम भावाला तिची दया नाही आली? मग तू माझ्या भावाची शिक्षा मला का देतोय? सोड. सोड हरामखोरा. सोड. 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 आई सोड. असं माझ्या इज्जतीशी नको खेळू रे. इज्जत? तुझी इज्जत? तो माझ्या बहिणीची काय होती? तुझ्या त्या नराधम भावाने माझ्या बहिणीची इज्जत लुटली. आता मी तुझी इज्जत कशी वेशेवर टाकतो ते बघ. आता तुझ्या भावाला कळेल इज्जत काय असती ते. ए थांब, पळती कुठं? भैयासाहेब, काही शोध लागला का वृषालीचा? अजून नाही. कोण कुठला तो हरामखोर? त्यानं तर नाकच कापलं आपलं. राज, जखमेवर मीठ सोडू नका. भैयासाहेब, तुम्ही इकडे शोधा, आम्ही इकडे शोधतो. आज त्याचा मुर्दाच पाडतो. घावला तर जीवन सोडू नका. चला रे. राज, आपण जावा घरी. आम्ही बघून घेतो. चला. सोड. सोड. दूर हो. सोड. तू का माझ्या मागे लागलाय? जा तिकडं. जवळ येऊ नकोस. जवळ येऊ नकोस. नाही नाही. आता सोड. सोड. नको. नको. नको.
आत्ता कुठं जाशील? हा? कुणी आहे का? हे देवा, ओरड नको. ओरड ओरड, किती ओरडायचंय त्या ओरड. नाही आज तुझ्या आबरूच्या नाही चिंधड्या उडवल्या तर बघ. नाही नाही ओरड नाही. अरे ओरड. दुरो 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 दुरो. सोड सोड, नालाय का, सोड. कळलं? कळलं आता तुला एका स्त्रीची आबरू काय असते ते कळलं? अरे तुझ्या त्या नालायक भावाने माझ्या बहिणीच्या आबरूच्या चिंधड्या केल्या. अरे काय वाटलं असेल तिला? अरे अरे गावासमोर तोंड टाकायला जागा नव्हती ठेवली. अरे कळपास लावून आत्महत्या केली रे तिने. कोणामुळे झालंय? तुझ्या भावामुळे ना. अरे अरे या धमन्यांमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांचे रक्त वाहतंय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बहीण मानून तिची टोळी बांगडी करून तिची रवानगी केली होती. परक्या स्त्रीची इज्जत लुटणे हे आमचं काम नव्हे, उलट तिचं रक्षण करणं हीच आमची शिकवण आहे. हा बोला मासाहेब. तो हरामखोर लागला का ते हाती? नाही अजून. हाती लागला तर खांडोळी खांडोळी करा. नालायकानं पूर्ण इज्जत आपली मातीत मिळवली. एकदाचा हाताला लागू द्या, मग बघा. हा बोला भैया साहेब. काही पत्ता लागला का? पिस्तूल हातातच आहे. नजरेला पडला तर आखी राऊंडच खाली करतो, मगच तुम्हाला कॉल करतो. इन्स्पेक्टर, सूर्योदय होण्याच्या अगोदर त्याच्या जीवनाचा अस्त झाला पाहिजे. हा चला. जा. हा मासाहेब, काही लागला का पता? नाही अजून. आज भैया साहेबांच्या हातून तो जिवंत राहणार नाही. वृषाली, वृषाली, चल तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो. घर? कोणतं घर? मला नाही जायचं त्या घरी. वृषाली, काल जे झालं ते द्वेषाच्या भरात झालं, त्यासाठी मला क्षमा कर. क्षमा? अरे क्षमा तर मला मागितली पाहिजे. तुझा द्वेष तर साहजिकच आहे. मी जन्मताच दृष्टांच्या गर्देत वाढले. प्रेम, माया, ममता हे काय असतं माहितीच नव्हतं रे. द्वेष, अहंकार, अत्याचार हेच माझ्यावर झालेले संस्कार. हर्षद, मी तुझ्या पाया पडते रे, पण मला त्या अहंकारी दुनियेत नको पाठवू परत. वृषाली, हे तू बोलतीयस? वाल्याचा जसा वाल्मिकी झाला होता तसं तूच माझ्या वाईट कर्माकडून माझ्या चांगल्या कर्माकडे जाण्यासाठी माझे मन खरंच परिवर्तन केलेस. हे खूप वाईट आहे रे, खूप दृष्ट आहे. तू मला तुझ्या हृदयात स्थान देशील? वृषाली, दृष्ट मनाने कोणी जन्म घेत नाही ग. वेल सुद्धा ज्या वृक्षावर वाढते ना, त्याच वृक्षाचे गुण अंगीकारते. आणि माणसाचंही तसंच आहे. त्याच्यावर जे संस्कार होतात त्याच्यातूनच तो घडतो. तुला तुझ्या वाईट कर्माबद्दल पश्चाताप होतोय, यातच तुझं परिवर्तन आहे.
हर्षद, आय लव्ह यू हर्षद, आय लव्ह यू, आय लव्ह यू. खबरदार, धाकटा आला तर गोळी घालेन. खबरदार, खबरदार हर्षदवर गोळी चालवली तर. खुशाली, काय बोलतेस हे? शुद्धीवर आहेस का? आजवर शुद्धीवर नव्हते, आज शुद्धीवर आले. तिरस्काराने अहंकाराच्या या पडद्यातून या हर्षदने मला बाहेर काढलं. नालायक, हरामखोर. हर्षद, हर्षद पळ, पळ इथून, पळ इथून. खुशाली, मैदान सोडून पळाला मग तो मर्द कसला. चालव, चालव गोळी. तुझी गोळी झेलायला ही छाती तयार आहे. चालव गोळी. खबरदार, खबरदार, कुणी पुढे आलात तर गोळ्या घालील. खुशाली पळ, खुशाली पळ. खुशाली थांब, खुशाली पळ, खुशाली थांब, खुशाली पळ, खुशाली, खुशाली पळ म्हणतो ना, पळ. तिथेच थांब. खबरदार पुढे आलात तर. पकडा साल्या हरामखोराला, या पकडा साल्याला, सोडू नका त्याला. थांब, धाकटा हल्ला तर गोळी घालीन. अरे जाऊन जाऊन जाशील कुठं? माझ्या पिस्तुलाची गोळी तुझी छाती भेदण्यासाठी कधीच शोध घेते. इन्स्पेक्टर, बघता काय? गोळी मारा हरामखोराला.
आले राव, अरे डोकं फिरलं का तुझं? होय, डोकंच फिरलंय. अरे तुमच्यासारखे नालायक लोक आपल्या डिपार्टमेंट मध्ये आहेत म्हणून डिपार्टमेंट बदनाम झाले. चाकचं कुणी हलाल तर एका एकाला गोळी खाली. पोरांनो पोरांनो, तुम्ही पळा पळा, यांचा मुर्दा मी इथंच पाडतो. पळा. आपल्या डिपार्टमेंटचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्रह नाही. आपण विसरला, जनतेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. मिस्टर गिधाड, तुमच्यासारख्या भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्याची आपल्या डिपार्टमेंटात गरज नाही. भालेराव, तुमच्यासारखे पोलीस हवालदार आपल्या खात्यात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. जय हिंद. रामपुरांनो, पाठलाग करा त्यांचा, सोडू नका त्यांना. रामदास, हीच कुलदीपची गाडी. होय. म्हणजे याचा अर्थ इथंच कुठेतरी असतील. चल शोधू. हर्षद, 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 ए हर्षद, हर्षद.
हर्षद उठ. हर्षद उठ. हर्षद. हर्षद. भैया साहेब नको. भैया साहेब नको. हर्षद चल. भैया भैया नको. भैया साहेब सोडा. भैया साहेब नको. नको. भैया साहेब नको. सोडा त्याला. भैया साहेब नको. सोडा त्याला. भैया साहेब नको. भैया साहेब नको. नको भैया साहेब. सोडा. खूप चांगला आहे तो. सोडा. सोडा.
आपल्या घराण्याला फिजवून दुश्मनच्या घराण्याला मिळाली. हर्षद 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 उठ हर्षद हर्षद उठ हर्षद हर्षद उठ उठ हर्षद हर्षद उठ हर्षद उठ उठ हर्षद हर्षद उठ हर्षद हर्षद अंबीरराव स्वतःला लई वाघ सिंहाची अवलाद समजताना तुझ्या छावाचे काय हाल केले. हर्षद हर्षद सांभाळ हर्षद 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 सांभाळ हर्षद 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 सांभाळ हर्षद हर्षद शुद्धीवर ये हर्षद 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 हे हर्षद हे बाळ काय झालं हर्षद हे बाळ हर्षद हे हर्षद अरे काय झालं काही नाही झालं काही नाही झालं बाबा बाबा हर्षद काही होणार नाही बाळा तू काळजी करू नकोस मी आलोय ना आता हा हे सगळं व्यवस्थित होईल काही होणार नाही मी आलोय ना आता तुला काही होणार नाही आता सगळं ठीक होईल काही होणार नाही बाबा 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 वृषाली बाबा ती कुलदीप सारखी नाहीये बाबा बाबा ती खूप चांगली आहे बाबा तिला थांबवा बाबा बाबा तिला तिला थांबवा बाबा तिला थांबवा वृषाली अरे 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 बाळ तू माझ्या मुलीसारखी आहे ये हर्षद
भैयासाहेब उठा. भैयासाहेब, भैयासाहेब, भैयासाहेब उठा ना. उठा ना भैयासाहेब, उठा ना. रामदास, या अधर्म्याने धर्म जरी सोडला ना तरी आपल्याला माणुसकीचा धर्म नाही सोडता येणार. एक काम करा, या सगळ्यांना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करा. उठ पाळ, चल उठ. भैयासाहेब, भैयासाहेब, भैयासाहेब,